हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 22 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये प्राजक्ता आणि भाग्या या दोघी बाहेर देवदर्शनासाठी गेल्या आणि मग तेथे काही मुलांनी प्राजक्ताची छेड काढली आणि भाग्याच्या रंगावरून तिच्या दिसण्यावरून तिचा अपमान केला, तिची टर उडवली. त्यामुळे भाग्याला खूप राग आला आणि भाग्याने चक्क या गुंडांची धुलाई केली आहे. भर रस्त्यात त्यांना पळून पळून मारलंय. आणि त्याच वेळेस आला आपला आरव सूर्यवंशी, आलोकचा भाऊ, सुलक्षणाचा दुसरा मुलगा. आणि भाग्याचा हा डॅशिंगपणा पाहून आरव तिला पाहताच तिच्या प्रेमात पडलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्या आणि रोहन या दोघांच्या लग्नाचा साखरपुडा सुरू असतो. साखरपुड्याचे सगळे विधी सुरू असतात. भाग्याचे आईवडील चारू आणि वैद्यबुवा या दोघांची पूजा सुरू असते. भाग्या आणि रोहन शेजारी बसलेले असतात. आता साखरपुडा आहे तर भाग्या आपल्या होणाऱ्या हँडसम नवऱ्याकडे पाहत असते, पण हा रोहन मात्र मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलींचे फोटो पाहण्यात दंग असतो. हा असा का वागतोय हेच भाग्याला कळत नाही. गुरुजी सांगतात, आता ही पूजा संपन्न झाली, आता नवरा मुलगा आणि नवरी मुलीने बसावं. रोहन आणि भाग्या हे दोघे पाटावर बसतात आणि त्यांच्या जागेवर रोहनचे आईवडील बसतात. गुरुजी सांगतात, आता नवरी मुलीच्या आईने मुलगा आणि मुलगी या दोघांचं औक्षण करायचंय. चारू पुढे येते आणि या दोघांचं औक्षण करते आणि प्राजक्ता रूममध्ये असते. तेवढ्यात तेथे तृप्ती येते आणि म्हणते, अगं प्राजक्ता, तू येथे काय करतेयस? आणि तू असा कसा ब्लाऊज बांधलास त्या भाग्याचा? त्याची नॉट निघालीये आणि आता सगळ्यांसमोर तिचं हसं होईल, तिचं ब्लाऊज निघेल, मग काय करायचं? हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. तृप्ती सांगते, अगं त्यांच्या साखरपुड्यांच्या विधीला सुरुवात झालीये. मी गेले असते, पण ती माझ्यावर कशी चिडते तुला माहितीये ना. आणि आई आजी दोघी सुद्धा कामात व्यस्त आहेत. आता तुलाच तिची मदत करावी लागेल, तुलाच बाहेर यावं लागेल. अगं प्राजक्ता, काय विचार करतीये? ये लवकर. प्राजक्ता विचार करते, मी बाहेर कशी जाऊ? कारण मामीने मला सांगितलंय की बाहेर यायचं नाही. तृप्ती म्हणते, आता तुझ्याच हातात तुझ्या बहिणीची अब्रू आहे. तुला बाहेर यायचं नाहीये की मग तुझ्या बहिणीची अब्रू वाचवायची आहे? तूच ठरव बाई. असं म्हणून तृप्ती ही प्राजक्ताला इमोशनल ब्लॅकमेल करते. प्राजक्ताला आठवतं की आजीने मला आत्ताच सांगितलंय की रूमच्या बाहेर निघायचं नाही. काय करू? भाग्याची मदत करायला जाऊ की आजी आणि मामीचं ऐकून मध्येच थांबू? हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो. आणि इकडे सुलक्षणा ही बिचारी ढसाढसा रडत असते. तेवढ्यात अंबिका तेथे येते आणि सुलक्षणाला रडताना पाहून अंबिकाला मोठा धक्काच बसतो. अंबिका विचारते, काय झालं जाऊबाई? सुलक्षणा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, रडणं थांबवते आणि पुन्हा अंबिकाकडे पाहते तर सुलक्षणाच्या चेहऱ्यावर काळा रंग आहे हे अंबिकाला दिसतं. अंबिका विचारते, हे काय झालं? नक्कीच आलोकने केलं असेल ना. थांबा एक मिनटं. असं म्हणून अंबिका तिच्या साडीच्या पदराने सुलक्षणाचा चेहरा साफ करू लागते. तर सुलक्षणा म्हणते, तू तुझी साडी कशाला खराब करतेस? साडी खराब नको करूस. अंबिका म्हणते, होऊ द्या ना, साडीच तर आहे, झाली तर झाली खराब. तर सुलक्षणा म्हणते, येथे माझ्या स्वतःच्या मुलानेच माझ्या चेहऱ्यावर हा काळा रंग उडवलाय, मग तुझी साडी तर मी कशाला खराब होऊ द्यायची? अंबिका, तू खूप नशीबवान आहे. तुझी माणसं तुझ्यावर प्रेम करतात. तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो, तुझा मुलगा तुझ्यावर प्रेम करतो, तुला नातवंडांचं प्रेम भेटतं. पण मी एवढी नशीबवान नाहीये. माझा मोठा मुलगा आलोक, त्याला मी नजरेसमोर सुद्धा नको असते. आणि माझा लहान मुलगा आरव हा तर कामासाठी देशविदेशात फिरत असतो. कधी लंडन, कधी पॅरिस, तो सगळीकडे असतो, पण घरी कधीच नसतो. आणि माझा नवरा, त्याचं तर काय बोलावं. त्यांना या आपल्या संसारापेक्षा, घरापेक्षा दुबई जास्त आवडतं. आणि मागील काही दिवसांपासून तर ते माझा फोनसुद्धा उचलत नाहीये. सगळ्या जगाला असं वाटतं की सुलक्षणा सूर्यवंशी म्हणजे वाघीण. अख्खं जग जिंकण्याची ताकद आहे तिच्यामध्ये. पण त्यांना काय माहीत, मी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींची मनच जिंकू नाही शकले. ना नवऱ्याचं मन, ना माझ्या मुलांचं मन. मी सगळ्यात मोठी लूझर आहे, लूझर. मी हरलीये. असं म्हणून सुलक्षणा पुन्हा रडू लागते. त्यामुळे अंबिकाला खूप वाईट वाटतं. अंबिका दुःखी होते. सुलक्षणा रडत रडत तेथून निघून जाते. अंबिकाला खूप वाईट वाटतं आणि हे सगळं प्रीतीने ऐकलेलं असतं.
आणि प्रीती हे सगळं चक्क आरव म्हणजेच आलोकचा भाऊ आणि सुलक्षणाचा दुसरा मुलगा जो लंडन पॅरिसला आहे त्याला हे सगळं पाठवते. आता तिने हे ऑडिओ रेकॉर्डिंग केलंय की व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय हे प्रीतीलाच ठाऊक. आणि दुसरीकडे रोहन आणि भाग्या यांच्या साखरपुड्याचे सगळे विधी सुरू असतात. तृप्ती बाहेर येते आणि तिच्या मागे मागे चेहऱ्यावर एक ओढणी बांधून प्राजक्तासुद्धा बाहेर येते. आता प्राजक्ताला दिसतंय की आजी तशीच उभी आहे, कोणत्या कामात नाहीये, मामी तशीच उभी आहे, कोणत्या कामात नाहीये, पण प्राजक्ताला सगळं स्वतःच करायचं असतं. प्राजक्ता विचार करते, मला माझ्या बहिणीची अब्रू वाचवावीच लागेल. मामी आणि आजीने मला सांगितलंय सगळ्यांसमोर यायचं नाही, मी गुपचूप जाते आणि ब्लाऊजची नॉड बांधून येते. असा विचार करून प्राजक्ता ही पुढे पुढे जात असते, पण ती सगळ्यांच्या मागे असते. त्यामुळे मामी किंवा आजीला कळत नाही की प्राजक्ता आली आहे. पण तृप्तीचा प्लॅन आधीच तयार असतो. म्हणजे तेथे अशी एक फुलांची भिंत तयार केली आहे आणि त्याच्यासमोर भाग्य आणि रोहन बसलेले आहेत आणि त्या फुलांच्या भिंतीमागे थोडीशी जागा आहे आणि प्राजक्ता याच मागच्या जागेत येते आणि तेथे फुलांची भिंत असल्यामुळे तिला प्राजक्ताची नॉड बांधता येते. ती खाली बसते आणि भाग्याला म्हणते, मी प्राजक्ता आहे, तुझ्या ब्लाऊजची नॉट ढिली झाली आहे ना, तीच बांधतीये. आता रोहन आणि भाग्या जवळजवळ बसले, पण रोहनला हा आवाज ऐकू येत नाही, फक्त भाग्यालाच हा आवाज ऐकू येतो. रोहन तर समोरच पाहत असतो. प्राजक्ता म्हणते, भाग्या तू समोर पहा, म्हणजे कोणाला काही कळायचं नाही. भाग्या घाबरलेली असते आणि तृप्ती ही प्राजक्ताच्या मागे येऊन उभी राहते. प्राजक्ताला कळत नाही की तृप्ती माझ्या मागे आहे आणि प्राजक्ता ब्लाऊजची ही नॉड बांधत असते. तर तृप्ती विचार करते, प्राजक्ता जोपर्यंत तू सगळ्यांच्या समोर येत नाही तोपर्यंत मोठा धमाका होणार नाही, मोठा तमाशा होणार नाही. प्राजक्ता ही नॉड बांधत असते आणि तेवढ्यात तृप्ती ही चक्क प्राजक्ताला धक्का देते. प्राजक्ताचा बॅलन्स जातो आणि प्राजक्ता या फुलांच्या भिंतीमधून सगळ्यांना आपलं मुखदर्शन देणार. इतक्यात तृप्ती तर निघून जाते, पण चारू तेथे पोहोचते आणि चारू ही प्राजक्ताला सावरते. प्राजक्ता खूप घाबरते, मागे वळून पाहते तर चारू उभी असते. चारूला पाहून प्राजक्ता थरथर करते. चारू तिला जाब विचारते, प्राजक्ता तू येथे काय करत होतीस? प्राजक्ता म्हणते, मामी मी ते. चारू चिडून म्हणते, निघायचं, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून, जा रूममध्ये. तुला सांगितलं होतं ना कोणाला तुझं तोंड दाखवू नको, मग तू येथे कशी आलीस? प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि ती आतल्या खोलीत निघून जाते. चारू ही पुढे जाते, पण प्राजक्ता जाता जाता चक्क रोहनच्या आईला जोरात धक्का देते. रोहनची आई आई ग करून कळवळते. प्राजक्ताला वाटतं, अरे देवा, ही मुलाकडची कुणी आहे का? जर हिने मला पाहिलं तर भाग्याच्या लग्नात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम येईल. आता काय करू? प्राजक्ता हा सगळा विचार करते, पण पटकन निघून जावं हा विचार तिच्या मनात येत नाही. ती नेहमी एका जागेवरच थांबते. ही रोहनची आई आई ग कळवळत 5 मिनिटं तशीच थांबलेली असते आणि मग मागे वळून म्हणते, ए तुला दिसत नाही का ग, किती जोरात धक्का दिला? प्राजक्ता म्हणते, सॉरी आणि मग कशी तरी प्राजक्ता पळून जाते. रोहनची आई सुद्धा तिथून निघून जाते. तृप्ती अजून वाटच पाहत बसलेली असते की प्राजक्ताचं मुखदर्शन कधी होतं, प्राजक्ता या फुलाच्या भिंतीतून कधी खाली पडते. पण प्राजक्ता काही पडत नाही, त्यामुळे तृप्तीचा पोपट होतो. गुरुजी सांगतात, पूजा संपन्न झाली आहे आणि आता साखरपुड्याच्या विधींना सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी मुलीने मुलाला अंगठी घालायची आणि मग मुलाने मुलीला अंगठी घालायची. पण भाग्या प्राजक्ताला शोधू लागते. चारू विचारते, काय झालं भाग्या, कोणाला शोधतेस? तर भाग्या विचारते, आई प्राजू कुठे आहे? चारू म्हणते, अगं प्राजू येईल ना, मग तू काय आता जावई बापून तसंच थांबवणार आहे का? चल लवकर त्यांना अंगठी घाल. भाग्याचा नाईलाज होतो. गुरुजी सांगतात, चला साखरपुड्याच्या विधींना सुरुवात करूया. पण अजूनही भाग्या ही प्राजक्ताला शोधत असते. पण घरातील कुणीही तसदी घेत नाही की प्राजक्ता कोठे, प्राजक्ताला बोलवा. ना वैद्यबुवा, ना कौस्तुभ, ना तृप्ती या दोघींना तर प्राजक्ताला बोलवायचंच नसतं, आजीला आणि आईला. भाग्याचा नाईलाज होतो. रोहन हात पुढे करतो आणि मग प्राजक्ता त्याच्या बोटात अंगठी घालते. सगळेजण टाळ्या वाजवतात. मग रोहन भाग्याच्या बोटांमध्ये अंगठी घालतो. सगळे खूप खुश होतात. चारूच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत असतो. गुरुजी सांगतात, चला आता मुलाच्या वडिलांनी मुलीला आणि मुलीच्या वडिलांनी मुलाला साखरपुडा द्या. म्हणजे या विधीचं नाव साखरपुडा का आहे हे ते सिद्ध होतं. आणि मग रोहनचे वडील भाग्याला आणि
भाग्याचे वडील रोहनला एक एक साखरपुडा देतात. गुरुजी सांगतात, आता दोघांनी एकमेकांना साखर भरवा. भाग्या आणि रोहन एकमेकांना साखर भरवतात आणि रोहन हा कधी नव्हे ते स्माईल करतो. आजी, चारू, रोहनची आई, तृप्ती सगळे खुश असतात. आणि मग भाग्याचे वडील वैद्यबुवा भाग्याच्या शेजारी बसतात आणि भाग्याला सांगतात, भाग्या, आजपासून लक्षात ठेव, रोहनराव हे तुझ्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना कधीही दुखावू नको, त्यांची नेहमी काळजी घे. परंतु त्याच वेळेस कौस्तुभ पुढे येतो आणि म्हणतो, एक फोटो. हे दोघे पोज देतात आणि त्यांचा एक अतिशय सुंदर फोटो निघतो. पण लगेच रोहनला त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल येतो आणि रोहन तेथून उठून जातो. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. भाग्याला सुद्धा कळत नाही की माझ्याशी साखरपुडा झाला आहे, पण याला माझ्याशी का नाही बोलायचं आहे. भाग्या खूप टेन्शनमध्ये येते. आणि मग थोड्या वेळाने दुपार होते. इकडे सूर्यवंशींच्या घरी सुलक्षणा काही गिफ्ट पॅक करायला सांगत असते. अंबिका आणि सुलक्षणा या दोघी हॉलमध्ये येऊन बसतात. त्याच वेळेस प्रीती ही समर आणि समारायला खाऊ घालण्यासाठी त्यांच्या मागे मागे धावत असते. दोघे काही ऐकत नाही. प्रीती त्यांना धमकी देते आणि खाली खायला बसवते आणि विचारते, तुम्ही का नाही खात आहात. समर आणि समायरा विचारतात, आमच्या प्राजक्ता टीचर कोठे आहेत, त्या आल्याशिवाय आम्ही खाणार नाही. सुलक्षणा आणि अंबिकाला वाईट वाटतं. तर प्रीती चिडून म्हणते, तुम्हाला कशाला हवी आहे प्राजक्ता टीचर. प्राजक्ता टीचर आता कधीच येणार नाही, गुपचूप खाऊन घ्या. समर चिडून म्हणतो, मग मी सुद्धा नाही खाणार. प्रीती म्हणते, खा नाहीतर देईल एक फटका. सुलक्षणा चिडून म्हणते, गप्प बस प्रीती. प्रीती गप्प बसते. सुलक्षणा समर आणि समाऱ्याला जवळ बोलवते. आजी आजी म्हणत हे दोघे सुलक्षणाला येऊन बिलगतात आणि सुलक्षणा ही प्रीतीला ठणकावून सांगते, प्रीती, मुलांना असं नाही वाढवलं जात. काहीही केलं, मुलांनी थोडा हट्ट केला की त्यांना मारणं चुकीचं आहे. प्राजक्ताकडून हे शिकली असतीस ना तर बरं झालं असतं. प्रीतीचा खूप जळफळाट होतो आणि मग सुलक्षणा समर आणि समारायला बसायला सांगते आणि या दोघांना विचारते, तुम्हाला प्राजक्ता टीचरची खूप आठवण येते का. हे दोघे हो म्हणतात. अंबिका म्हणते, खरंच प्राजक्ताने अगदी काही दिवसातच आपल्या मुलांना किती लळा लावलाय ना. सुलक्षणा म्हणते, खरं आहे. आणि सुलक्षणा या दोघांना समजावून सांगते, तुम्ही दोघे काळजी करू नका, तुमची प्राजक्ता टीचर नक्कीच परत येईल. समर विचारतो, पण कधी परत येईल. तर प्रीती चिडून म्हणते, तुला कशाला हवी आहे प्राजक्ता टीचर. त्यामुळे सुलक्षणा प्रीतीकडे रागारागाने पाहते. ए बाई, तू का गप्प बसत नाहीये असा विचार मनात करते. आणि इकडे भाग्या ही घराच्या बाहेर बसलेली असते आपल्या बोटातील एंगेजमेंट रिंगकडे पाहत पाहत. आणि तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते. आता सगळे पाहुणे गेले त्यामुळे ती बिंदास घरात फिरतीये. प्राजक्ता भाग्याच्या शेजारी बसते आणि भाग्याची एंगेजमेंट रिंग पाहते आणि म्हणते, खरंच भाग्या, किती सुंदर रिंग आहे तुझी. तुला अगदी शोभून दिसते, पण चेहऱ्यावर स्माईल नाहीये, थोडी स्माईल कर ना. भाग्या चिडून म्हणते, आता तुला मी आठवले का, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. असं म्हणून भाग्या रुसून घरामध्ये जाते. घरामध्ये सगळे असतात. भाग्या ही कौस्तुभच्या शेजारी बसते. कौस्तुभ म्हणतो, भाग्या, आज तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने आणखीन एक नवीन गाडी आणली होती. लग्नानंतर मजा आहे तुझी, मस्त फिरायला नेत जाईल तुला. सगळे खूप हसतात. आजी म्हणते, आता असतं काही काहींचं नशीब, दैव देतं तर छप्पर फाडून देतं. तृप्ती म्हणते, कौस्तुभ, किती दिवस दुसऱ्यांच्या गाड्यांचं कौतुक करणार आहे, स्वतःची गाडीसुद्धा घे. कौस्तुभ म्हणतो, जेव्हा तू हा चहाचा ग्लास मध्ये नेऊन ठेवशील ना तेव्हा मी घेईल बरं का गाडी. सगळेजण तृप्तीवर हसू लागतात. तृप्ती चिडून हा चहाचा कप आतमध्ये घेऊन जाते. तेवढ्यात चारू किचन बाहेर येते आणि प्राजक्ताला सांगते, हा एवढा नैवेद्य आहे, मंदिरात देऊ नये. तर भाग्या विचारते, आई मी सुद्धा जाऊ का. चारू म्हणते, नाही या, नाही जायचं, किती ऊन वाढलंय, परत तुझा रंग डाऊन होईल. तर वैद्यबुवा म्हणतात, अगं चारू, आता रंगाचं किती दिवस बोलणार आहेस तू, आता तिचं लग्न ठरलंय, आता तिच्या रंगावरून टेन्शन घेऊ नकोस. तर आजी म्हणते, जावई बापू, हे तुमचं अगदी चुकीचं आहे, तिचा रंग काळवंडला तर तुम्ही काय करणार आहात. तर तृप्ती म्हणते, ओ आजी, जाऊ द्या ना तिला बाहेर, कितीही उन्हात नाही फिरली, घरात बसली, मग ती काय प्राजक्तासारखी सुंदर होणार आहे का. हे ऐकून सगळे तृप्तीकडे रागारागाने पाहू लागतात. तृप्ती म्हणते, नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, मला म्हणायचं असं होतं की आपली भाग्यासुद्धा खूप छान दिसते. प्राजक्ता म्हणते, होय वहिनी, आपली भाग्या ही माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहेच. चारू प्राजक्ताकडे रागारागाने पाहते आणि मग प्राजक्ता भाग्याला म्हणते, चल भाग्या, आपण बाहेर जाऊया. आणि या दोघी बाहेर निघून जातात. चारूला हे बिलकुल आवडत नाही
आणि प्राजक्ताला नावं ठेवण्यासाठी ती आपल्या आईला किचनमध्ये घेऊन निघून जाते आणि प्राजक्ता घराबाहेर जाणार तेवढ्यात वैद्यबुवा तिला थांबवतात आणि विचारतात, प्राजक्ता तुझं काही बिनसलंय का? प्राजक्ता म्हणते, नाही मामा. मामा म्हणतो, मला आहे ना तुझ्या डोळ्यात पाहून कळतं तुझं काहीतरी बिनसलंय, कारण जेव्हा भाग्याचं लग्न जमलं तेव्हा तू आनंदाने नाचत होती आणि आज तिचा साखरपुडा होता तर तू त्या साखरपुड्यात फिरकलीसुद्धा नाही. काय असेल तर मला सांग. प्राजक्ता म्हणते, नाही मामा तसं काही नाही आहे. मामा म्हणतो, ठीक आहे, मग भाग्याची समजूतसुद्धा तूच काढ. ती तुझ्यावर रुसून बसली आहे, तुझ्याशिवाय तिचं पाने हलत नाही हे तुला माहिती आहे ना. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे मामा. मामा प्राजक्ताला काही पैसे खर्च करायला देतो आणि म्हणतो, ठेव. प्राजक्ता हे पैसे घेते आणि इकडे सुलक्षणा समर आणि समायराला सांगते, आजचा दिवस द्या सोडून, पण उद्याच तुमची प्राजक्ता टीचर पुन्हा एकदा तुम्हाला शिकवायला येणार आहे. हे ऐकून समर आणि समायरा खुश होतात आणि आनंदाने नाचू लागतात. त्यामुळे प्रीतीचा चांगला जळफळाट होतो. अंबिका सुलक्षणाला विचारते, पण जाऊबाई, प्राजक्ता तर म्हणाली होती ना ती या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही, मग तुम्ही तिला परत कसं आणणार? तर सुलक्षणा सांगते, कारण या सुलक्षणा सूर्यवंशीला नकार ऐकण्याची सवय नाही आहे. जर ती येणार नसेल तर मी तिला घ्यायला जाईल, पण प्राजक्ता या घरात येणारच. समर आणि समायरा आनंदाने नाचू लागतात. त्यामुळे प्रीती खूप चिडते आणि इकडे भाग्या आपली स्कूटर घेऊन तयार असते. तेवढ्यात प्राजक्ता घराबाहेर येते आणि ती स्कूटरवर बसणार तर भाग्या लगेच स्कूटर पुढे घेते. प्राजक्ता परत येते, परत बसण्याचा प्रयत्न करते. भाग्या स्कूटर परत पुन्हा पुढे घेते. त्यामुळे प्राजक्ता चिडून म्हणते, भाग्या हे सगळं काय सुरू आहे तुझं? तुला मी नकोशी झाली आहे का? असं झालं असेल तर सांग मला. भाग्या चिडून म्हणते, तुझा प्रश्न बरोबर आहे, पण हा प्रश्न तू नाही तर मी विचारायला पाहिजे. तुला मी नकोशी झाली आहे का? मग तू माझ्या साखरपुड्यात का नाही आली? प्राजक्ता म्हणते, आता मी रुसली आहे, मला तुझ्याशी नाही बोलायचं. भाग्या गाडी पुढे घेते आणि म्हणते, बस गाडीवर. प्राजक्ता तिच्या गाडीवर बसते. भाग्या असा खांदा वर करते, खांद्यावर हात ठेव. प्राजक्ता तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि या दोघीही खूप खुश होतात. भाग्याचा रुसवा हा दूर पळून गेलेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी भाग्याचा साखरपुडा झाला आणि प्राजक्ताने तिला खूप मोठ्या संकटापासून वाचवलं. तृप्तीचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाला आणि प्राजक्ता ही रोहन आणि त्याच्या कुटुंबासमोर काही आली नाही. इकडे सुलक्षणाने ठरवलंय की काहीही करून ती आता प्राजक्ताला घरी परत आणणार, पण प्राजक्ता तिकडे ठाम मत ठेवून बसली आहे की जोपर्यंत आलोक घरात आहे तोपर्यंत ती घरात येणार नाही. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पाठ राखीन मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता आणि भाग्या या दोघी घराबाहेर गेल्यात आणि तेथे 2 मुलं असतील आणि हे 2 मुलं चक्क प्राजक्ताची छेड काढणार. ती किती छान आहे, ती माझी आहे असं बोलणार आणि भाग्याच्या रंगावरून दिसण्यावरून तिचा अपमान करणार. त्यामुळे भाग्याला खूप राग येईल आणि मग भाग्या या 2 मुलांची यथेच्छ धुलाई करणार. त्यांना रस्त्यावर आपटू पळवणार आणि एखाद्या रणरागिणीसारखी या गुंडांना चांगला धडा शिकवणार. परंतु त्याच वेळेस एंट्री होईल मालिकेतल्या दुसऱ्या हिरोची, आपल्या आरव सूर्यवंशी म्हणजेच आलोकच्या भावाची, सुलक्षणाच्या दुसऱ्या मुलाची. आणि तो प्राजक्ताला नाही तर भाग्याला मारामारी करताना पाहणार आणि भाग्या किती डॅशिंग आहे, वाव किती डॅशिंग मुलगी आहे असं म्हणून तो भाग्यावर इम्प्रेस होईल. आणि मग थोड्या वेळानंतर प्राजक्ता आणि भाग्या घरी परत येतील. तेव्हा चारू ही प्राजक्ताला ठणकावून सांगेल, प्राजक्ता तू सूर्यवंशींच्या घरची नोकरी सोडली आहे, पण ते मला चालणार नाही. तुला कोणत्याही परिस्थितीत ती नोकरी पुन्हा मिळवावी लागेल, कारण उद्यापासून भाग्याच्या लग्नाची लगबग सुरू होईल आणि मला या दिवसांमध्ये तू या घरात नकोय. या घरामध्ये मला तुझी लुडबुड नकोय. हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसेल. आता नोकरी मीच सोडली आहे, ती नोकरी परत कशी मिळवायची हा प्रश्न प्राजक्ताला पडणार. आणि सुलक्षणा चक्क प्राजक्ताच्या घरी येईल आणि प्राजक्ताला म्हणेल, प्राजक्ता जे काही झालं त्यात त्या मुलाची नाही तर माझी चूक आहे. मी तुला विनंती करते तू नोकरीवर परत ये, कारण समर आणि समायराला तुझी खूप सवय झाली आहे. ते तुझ्याशिवाय काही खात पीत नाही आहे, तुझ्याशिवाय अभ्यास करत नाही आहे.
त्यामुळे प्लीज तू कामावर परत ये, ही नोकरी परत स्वीकार. पण प्राजक्ताला खूप प्रश्न पडलेले असतील. प्राजक्ता विचारेल, मॅम तुम्हीच मला सांगा, तो माणूस कोण होता ज्या माणसाने माझ्यावर हल्ला केला? तो सगुणा मॅमचा कुणी होता का? आता प्राजक्ताला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न सुलक्षणाला पडेल. कारण सुलक्षणाने जर सांगितलं की तो माझा मुलगा आलोक सूर्यवंशी आहे, तर प्राजक्ताला जबर धक्का बसेल. मग त्याने असं का केलं, त्याची अशी अवस्था का आहे, असे अनेक प्रश्न ती विचारू शकते. म्हणजे आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत आणि ट्विस्ट पाहायला मजा येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठ राखीन मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.